शेवटचा क्लास आहे फिजिक्स केमिस्ट्री कंबाईन याचा. यामध्ये काही फिजिक्सचे कन्सेप्ट्स होते जे आपण त्यावेळेस नाही घेतले होते, कारण ॲक्च्युली ते म्हणजे कसं एकदम बेसिक लेवलवर होतो आपण. आणि आता तुम्ही जेव्हा त्यामध्ये चांगले पारंगत झालेले आहात फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये, तर आता ते टॉपिक आपण हाताळू शकतो. तर काही नाही, असे विशेष काही नाही, 2-3 टॉपिक्स आहेत, तर ते आज आपण घेऊया. तर तुम्हाला आठवत असेल की आपण एकदम पहिल्या फिजिक्सच्या क्लासमध्ये आपण हे शिकलो होतो, द्रव्य. द्रव्य शिकलो होतो म्हणजे काय, मॅटर. मॅटर शिकलो होतो, आठवत असेल तुम्हाला. तर हे मॅटर मध्ये आपण 3 प्रकार पाहिले. कोणते कोणते? एक होता स्थायू म्हणजे सॉलिड, दुसरा होता द्रव म्हणजे लिक्विड, आणि तिसरा होता विद्यार्थ्यांना वायू म्हणजे त्याला आपण म्हणतो गॅस. पण मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की मॅटरच्या आणखी द्रव्याच्या आणखी दोन अवस्था अस्तित्वात आहेत, आणि त्या अवस्था आपण त्यावेळेस शिकलो नव्हतो. तुम्हाला त्यांचे नावं माहिती असतील. नावं तुम्हाला नक्कीच माहिती आहेत. ते आहेत प्लाझ्मा आणि BEC म्हणजे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट है ना. तर आज आपण बघूया त्या 2 अवस्था. ठीक आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. याच्याबद्दल याच्यात फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की स्थायू काय असते, जेव्हा त्यामध्ये असणारे पार्टिकल हे एकमेकांशी खूप जवळ असतात. खूप जवळ म्हणजे अगदी त्यांच्यामध्ये नगण्य अशी जागा असते. आणि दुसरी एक गोष्ट त्यामध्ये लक्षात ठेवायचं की जे स्थायू असतात, सॉलिड असतात, यांच्यामध्ये हा जो बॉन्ड असतो, हा जो बंध असतो, त्याच्या अणूमध्ये किंवा रेणूमध्ये असलेला जो बंध असतो, ॲटॉमिक किंवा मॉलिक्युलर बॉन्ड जो असतो, तो बॉन्ड खूप स्ट्रॉंग असतो. स्ट्रॉंग बॉन्ड असल्यामुळे हे एकत्र असे घट्ट चिटकलेले असतात. इतके घट्ट असतात की त्यांच्यामध्ये आणखी आपण त्यांना प्रेस करू शकत नाही, त्यांच्यामध्ये जागाच नसते. तर असे असतात, म्हणून ते सॉलिड असते. याची डेन्सिटी काय असते? डेन्सिटी म्हणजे काय, घनता काय असते? घनता जास्त असते. ठीक आहे. लिक्विडमध्ये हे जे पार्टिकल्स असतात, अणू असतील किंवा रेणू असतील, तर यांच्यामध्ये आपल्याला थोडी अधिक जागा दिसून पडते. आणि यांच्यामध्ये जो बंध असतो, तो बंधही काय असतो, काहीसा स्ट्रॉंग असतो, पण तो सॉलिड इतका स्ट्रॉंग नसतो. ओके, सॉलिड इतका स्ट्रॉंग नसतो. आणि यामध्ये यांची घनता कशी म्हणू आपण, घनता मध्यम असते. घनता काय असते विद्यार्थ्यांनो? मध्यम असते. मध्यम म्हणजे की याच्यापेक्षा कमी पण याच्यापेक्षा जास्त. आणि वायूमध्ये काय असते, तर वायूमध्ये जे पार्टिकल्स असतात यांच्यामध्ये कदाचितच कुठला मॉलिक्युलर फोर्स किंवा ॲटॉमिक फोर्स असतो. यांच्यामध्ये बंध खूपच कमकुवत म्हणजे नाहीच्या बरोबर असतात. आणि यांची घनता काय असते, घनता खूप कमी असते. तर हे सगळं आपण शिकलो होतो केव्हा, जेव्हा आपण पहिला फिजिक्सचा क्लास घेतला होता. त्यावेळेस हे सर्व आपण शिकलो होतो. तर आज त्याच्या पुढे आपण बघूया. हे काही नवीन नाही आहे, हे तुम्हाला असे माहितीच होतं. आता आपण बघू प्लाझ्मा. ही एक चौथी अवस्था आहे जी पदार्थाची आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण स्थायूला उष्णता देतो, हीट, तर तो कशात कन्वर्ट होतो, द्रवामध्ये कन्वर्ट होतो. द्रवाला आपण आणखी उष्णता दिली, तर तो वायूमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे ना.
सॉलिड चेंजेस टू लिक्विड आणि लिक्विड चेंजेस टू गॅस. केव्हा? जेव्हा त्यांना आपण उष्णता दिली. पण जर या वायूला आणखी उष्णता दिली, या वायूला आणखी उष्णता दिली, म्हणजे आपण उष्णता देत गेलो, तर एक पर्टिक्युलर टेम्परेचर आल्यानंतर, प्रत्येक वायूच्या बाबतीत एक पर्टिक्युलर टेम्परेचर आल्यानंतर या ज्या वायूचे ॲटम्स असतात, अणू असतील, हा अणूचं केंद्र समजा है ना, हा एक केंद्र आणि यामध्ये फिरणारे काय इलेक्ट्रॉन्स आहेत. तर हा जो कुठलाही वायू असेल, या वायूचे जे ॲटम असतील, या अणूंमधून इलेक्ट्रॉन फुटून बाहेर पडतात. आता हा जो होता, हा जेव्हा पूर्ववत होता, वायूच्या फॉर्म मध्ये होता, तेव्हा हा अणू होता. आणि जेव्हा हा अणूला आपण आणखी उष्णता दिली म्हणजे आपण ऍक्च्युली काय करतो, ऊर्जा पुरवतो. तर ह्या ऊर्जा पुरवल्यामुळे या इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेट मध्ये जातात, म्हणजे खूप त्यांच्यामध्ये एनर्जी समावून जाते आणि हे इलेक्ट्रॉन्स आपल्याच ठिकाणी व्हायब्रेट होऊन त्या ॲटम पासून विलग होतात. म्हणजे ॲटमच्या फोर्स पासनं, ज्या फोर्सने त्यांना ॲटम मध्ये बांधून ठेवला त्यापासून विलग होतात आणि ते अणू त्या इलेक्ट्रॉन व्यतिरिक्त असतात. तर अशा इलेक्ट्रॉन कमी असलेल्या अणूला आपण काय म्हणतो? इफ यू रिमेंबर, हे आपण केलंय. सांगा विद्यार्थ्यांनो, इलेक्ट्रॉन नसलेल्या अणूला काय म्हणू आपण, किंवा इलेक्ट्रॉन कमी असलेल्या अणूला काय म्हणतो आपण? स्टुडंट्स, तर विद्यार्थ्यांनो, त्याला आपण आयन म्हणतो. त्याला हे मी शिकवलंय तुम्हाला. आयन म्हणजे काय? वायूला आणखी उष्णता पुरवली असता तो वायू, त्या वायूला किंवा त्या वायूच्या अणूला खास करून ऊर्जा मिळते. आणि ऊर्जा मिळाल्यानंतर त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स तुटतात आणि ते अणू आता आयन मध्ये कन्वर्ट होतात. आता हे कोणते आयन असतात? तर हे आयन म्हणजे कसं, यामधून इलेक्ट्रॉन कमी झाला आहे म्हणजे प्रोटॉनची संख्या तर तेवढीच आहे. इथे काय होतं, प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी होती म्हणून अणू होतं. आता इथे आयन फॉर्मेशन झाल्यानंतर काय होते, प्रोटॉनची संख्या जास्ती आहे पण इलेक्ट्रॉनची संख्या काय कमी आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे आणि निगेटिव्ह चार्ज कमी आहे. तर ती जी कंडिशन येते, म्हणजे ही कंडिशन, अशा वेळेस आपण या आयनला काय म्हणतो, तर हा कटायन आहे. कटायन म्हणजे कोणता? पॉझिटिव्ह चार्ज वाला आयन. ठीक आहे. आणि त्यासोबत आम्हाला हा फ्री झालेला इलेक्ट्रॉन दिसतो. तर जेव्हा वायूला आपण विशिष्ट टेम्परेचर पर्यंत तापवले असतात, त्या वायूचे रूपांतर आयन आणि त्यानंतर त्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन मध्ये होतं. तर त्या स्टेटला आपण काय म्हणतो, प्लाझ्मा. म्हणजे प्लाझ्मा स्टेट काय राहील? प्लाझ्मा स्टेट बद्दल आपण म्हणू की तापमान कसं पाहिजे, उच्च तापमान पाहिजे. प्लाझ्मा ही स्टेट जी आहे हे उच्च तापमानावर दिसून पडते. त्या तापमानावर, ज्या तापमानावर आपण काय करणार, त्या तापमानावर आपण त्याच्यावर काय करतोय, तर आपण वायूला त्या तेवढ्या टेम्परेचरवर हीट करतो. हीट केल्यामुळे वायूचे अणू आयन मध्ये परावर्तित होतात, म्हणजेच ते कटायन बनतात. आणि कटायन आणि तो फ्री झालेला जो इलेक्ट्रॉन आहे, त्या इलेक्ट्रॉन्सच्या मिक्सचरला आपण प्लाझ्मा स्टेट म्हणतो. म्हणजे कसं, तर आपण इथे म्हणूया प्लाझ्मा म्हणजे काय, तर कटायन प्लस इलेक्ट्रॉन, यालाच आपण विद्यार्थ्यांनो प्लाझ्मा स्टेट म्हणतो. आणि ही प्लाझ्मा स्टेट केव्हा आपल्याला मिळते, तर ही मिळते आपल्याला उच्च तापमानावर पाहायला मिळते. येस विद्यार्थ्यांनो, आलं का लक्षात? एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड? व्हेरी गुड. अरे रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो.
व्हेरी गुड. ओके, याचे उदाहरण जर आपण पाहिले, सर्वांचं येस आहे, येस, व्हेरी गुड. याचे उदाहरण जर आपण पाहिले तर याचे उदाहरण आपल्याला फ्लोरोसंट ट्यूब उदाहरण द्यायचे झाले तर आपण देऊ शकतो फ्लोरोसंट ट्यूब. फ्लोरोसंट ट्यूब हे फ्लोरोसंटचे ट्यूब्स आहेत ते लाईटसाठी आपण वापरतो. फ्लोरोसंट ट्यूब मध्ये आपल्याला या प्लाझ्मा स्टेटचा अनुभव येतो, पण ते आपल्याला दिसत नाही. ऍक्च्युली ते बल्बच्या किंवा ट्यूबच्या आतमध्ये हा सगळा इफेक्ट आपल्याला दिसून पडतो. आयनाइज झालेले गॅसेस काय करतात, विशिष्ट असा प्रकाश सोडतात. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण यांना इथे पाहिलं विद्यार्थ्यांनो, हे जेव्हा वीज कडाडते, वीज जेव्हा कडाडते तर त्यावेळेस इलेक्ट्रिक स्पार्क डेव्हलप होतो. हा इलेक्ट्रिक स्पार्क काय करतो तर वातावरणातील वायूंना अति प्रमाणात तप्त करून टाकतो आणि त्यामध्ये हे सगळं होते. आणि हे झाल्यामुळे तिथे आपल्याला प्लाझ्मा स्टेट पाहायला मिळते. त्या ठिकाणी पण आपल्याला प्लाझ्मा स्टेट पाहायला मिळते. त्याच्यानंतर हे जे निऑन ट्यूब्स वगैरे पाहिले आहेत, निऑन ट्यूब्स, काल मी तुम्हाला सांगितलं होतं निऑन ट्यूब म्हणजे ते आपण रंगीत प्रकाशासाठी आपण जे ट्यूब्स वापरतो आजकाल जाहिरातीसाठी, त्या निऑन ट्यूब मध्ये पण प्लाझ्मा स्टेट अचीव्ह केली जाते आणि तिथे आपल्याला वेगवेगळा कलर मिळतो. जसा निऑन मध्ये आपल्याला खास करून लाल किंवा नारंगी रंग प्राप्त होतो. जर त्यामध्ये हिलियम असेल आणि त्या हिलियम गॅसला आपण तापवत असू तर त्यामुळे पांढरा रंग आपल्याला सापडतो. ॲरोगॉनमुळे आपल्याला जांभळा किंवा निळा कलर सापडतो. क्रिप्टॉनमुळे आपल्याला परत स्पेशल निळा कलर सापडतो आणि झेनॉनमुळे आपल्याला हिरवा कलर मिळतो. म्हणजे या राजवायूंना आपण इलेक्ट्रिक करंट देऊन त्या राजवायूंचं तापमान आपण खूप वाढवून त्याला आपण प्लाझ्मामध्ये कन्वर्ट करतो आणि त्या प्लाझ्मापासून आपल्याला रंगबिरंगी प्रकाश मिळतो. हा जो प्रकाश असतो विद्यार्थ्यांना, हा प्रकाश आपण ट्यूब्समधून बाहेर इमिट करून आपण जाहिरातीचे फलक बनवतो. हे तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे. तर हे त्याचे उदाहरण आहे. यामध्ये हा वीज उदाहरण लक्षात ठेवायला, वीज उदाहरण लक्षात ठेवा, कारण वीज जेव्हा कडाडते त्यावेळेस प्रचंड उष्ण असं तापमान बनते आणि ते वातावरणातल्या वायूंना या प्रोसेसद्वारे प्लाझ्मामध्ये कन्वर्ट करते. ठीक आहे, ओके. प्लाझ्मा कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. ओके, पण ती स्टेट त्या टेम्परेचरवर आपल्याला मेंटेन करून ठेवावी लागते. ती स्टेट आपल्याला त्या टेम्परेचरवर मेंटेन करून ठेवावं लागतं आणि ते काहीसं पॉसिबल होत नाही कारण हा खूप उच्च तापमान असतं. ओके, यानंतर आपण बघूया की आता ही गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे. यानंतर एक इम्पॉर्टंट गोष्ट, ही गोष्ट कशी की तुम्ही तुमच्या सभोवताली आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला दिसेल की आपण बघतो तर आपल्याला स्थायू म्हणजे सॉलिड हे जास्त प्रमाणात दिसतात. है ना, तुम्ही आजूबाजूला बघा. आताही तुम्ही जिथे असाल आजूबाजू नजर फिरवली तर जो कोणताही द्रव्य तुम्हाला सापडत आहे तो एक तर स्थायू असेल, सॉलिड असेल, किंवा काही प्रमाणात तो लिक्विड असेल आणि पुष्कळ अंशी गॅस पण असतो. है ना, हवा जी आपली गॅस असते. आणि तो आपल्याला कोणी विचारलं की प्लाझ्मा स्टेट काय आहे किंवा पाहिली आहे का, तर आपण त्याला पहिलं उत्तर तर हेच देऊ की आम्ही प्लाझ्मा स्टेट पाहिलेली नाही. म्हणजे हा प्लाझ्मा जो स्टेट आहे, प्लाझ्मा स्टेट काही आपल्याला असं दिसत नाही, है ना, कारण हे क्वचितच आपल्या पृथ्वी तलावर घडून पडते. ओके, आणि तिथे आपण पाहायला जाऊ शकत. म्हणजे आपण या स्टेट्स तर पाहतो इझिली, सॉलिड, लिक्विड, गॅस म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू, पण प्लाझ्मा स्टेट आपल्याला लक्षात येत नाही. पण विद्यार्थ्यांनो, सायंटिस्ट लोकांचं असं म्हणणं आहे की जर आपण याला युनिवर्स समजलं, हे विश्व आहे, समजा विश्व आहे, म्हणजे या विश्वामध्ये सर्व चालत ना, त्याच्यामध्ये
आकाशगंगा आल्या, गॅलेक्सीज, त्याच्यामध्ये असलेले तारे, ग्रह किंवा अन्य दुसऱ्या काही ज्या गोष्टी असतील, नेबुला वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी या युनिवर्समध्ये इन्क्लूड होतात. तर शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण विश्वामध्ये 99.9% हे काय, प्लाझ्मा. जो द्रव्य विश्वामध्ये अस्तित्वात आहे, त्या विश्वामध्ये अस्तित्वात असलेला द्रव्य हा काय, प्लाझ्मा स्वरूपात उपस्थित आहे. आता त्यांचं असं म्हणणं का बरं योग्य किंवा अयोग्य वाटेल आपल्याला? योग्य वाटण्यामध्ये कारण काय, कारण हा जो स्टार्स असतात, जसं आपला सन घेऊन घ्या, सन म्हणजे एक प्रकारचा काय विद्यार्थ्यांना, स्टारच आहे ना. हा जो सन आहे, या सनमध्ये आपल्याला माहिती आहे काय काय आहे, यामध्ये हायड्रोजन आहे आणि हिलियम, हे दोनच गॅसेस आहेत. आणि त्यामध्ये परत दुसरी गोष्ट काय, खूप हाय टेम्परेचर आहे, तापमानही काय, तापमान जास्त आहे. तर तापमान जास्त असल्यामुळे इथे जे वायू आपल्याला सापडतात, हे वायूंची अवस्था गॅस अवस्था नसते, ती अवस्था काय असते, प्लाझ्मा अवस्था असते. ती अवस्था प्लाझ्मा अवस्था असते. म्हणजे इथे आम्हाला जे वायू मिळतील स्टार्समध्ये, त्या स्टार्समध्ये जितकेही वायू आहेत ते सगळे काय, प्लाझ्मा. ठीक आहे, प्लाझ्मा फॉर्ममध्ये. आता तुम्ही विचार करा की जर आपला सूर्य हा पूर्णपणे प्लाझ्माने बनला आहे आणि सूर्य हा आपल्या सोलर सिस्टममध्ये आहे ना, आपल्या ज्या सूर्यमाला आहे ज्यामध्ये ग्रह आणि आपला एक तारा सूर्य आहे, यांना एकत्रित बघितलं तर सूर्य त्यामध्ये सर्वात मोठा दिसतो. मोठा आहे म्हणजे मोठा मॅटर कशामध्ये आहे, कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर तो एवढा सारा मॅटर कोणत्या फॉर्ममध्ये आहे, प्लाझ्मा फॉर्म. तर आपण असं म्हणू शकतो की आपल्या सौर मालिकेमध्ये, सोलर सिस्टममध्ये प्लाझ्मा स्टेट खूप जास्त प्रमाणात आहे. ही गोष्ट वेगळी आहे की ती आपल्या लक्षात येते. पृथ्वीवर जरी आम्ही स्थायू द्रव वायू बघतो, पण आपल्या सोलर सिस्टममध्ये ते खूप जास्त. आणि असंही म्हटलं जाते की जर हा सूर्य असेल एका डॉट इतका, तर या बोर्ड इतका पण मोठा स्टार आहे. सूर्य जर एवढा एका डॉट इतका असेल, तर हा बोर्ड जितका मोठा तुम्ही पाहू शकता, तेवढे मोठे मोठे स्टार्स अवेलेबल आहेत विश्वामध्ये. आणि त्या सर्व स्टारचं टेम्परेचर खूप जास्त आहे. त्या सर्व स्टारमधनं प्रकाश निर्माण केला जातो आणि त्यामुळे काय होतं की तिथे सुद्धा हाय टेम्परेचर असल्यामुळे तिथे वायू प्लाझ्मा अवस्थेतच आपल्याला दिसतं. तर असं एकंदर आपण सर्व विचार केला तर आपल्याला असं दिसेल की जितके स्टार्स आहेत ते प्लाझ्मा अवस्थेत आहेत किंवा उच्चतम तापमानामध्ये असलेले वायू प्लाझ्मा अवस्थेतच असतील. म्हणजे म्हणूनच सायंटिस्ट लोकांचं म्हणणं आहे की 99.9% ओके, हा आपल्या विश्वामध्ये असलेला प्लाझ्मा अवस्था पाहायला मिळते. ओके, प्लाझ्मा अवस्था पाहायला मिळते. सो विद्यार्थ्यांनो, मी जे सांगितलं तुम्हाला कळलं का? एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स. तर यानंतर बघूया आपण दुसरी अवस्था, म्हणजे पाचवी अवस्था पदार्थाची, म्हणजे मॅटरची. ही अवस्था आणि ती आहे Bose-Einstein कंडेन्सर. बोस-आइन्स्टाईन कंडेन्सर, त्याला आपण BEC असं म्हणतो. BEC असं म्हणतो. आता हा जो आहे बोस-आइन्स्टाईन कंडेन्सर, याची स्टोरी 1920 पासून सुरू होते. ठीक आहे ना, याची स्टोरी सुरू होते 1920 पासून. 1920 मध्ये आपल्या भारताचे एक प्रसिद्ध फिजिसिस्ट, भारतातले एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ, त्यांचं नाव होतं एस.एन. बोस. एस.एन. बोस हे एक भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. या शास्त्रज्ञाने काय केलं, काही कॅल्क्युलेशन्स केले. काही कॅल्क्युलेशन्स केले. कॅल्क्युलेशन्स म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. जसं बघा काय असते विद्यार्थ्यांना,
जितकेही शोध लागतात ना फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे किंवा खास करून फिजिक्सचे शोध आपण पुष्कळदा काय करतो, लॅबॉरेटरीमध्ये प्रूफ करणं काहीसं कधी कधी कठीण होतं. फिजिक्सचे जे शोध असतात याचं लॅबॉरेटरी एक्सपेरिमेंट करणं खूप काही वेळा कठीण होतं. केमिस्ट्रीचे जे शोध लागतात याला आपण लॅबॉरेटरीमध्ये करण्याचा प्रयत्न करतो आणि खूप सारे शोध आपण लॅबॉरेटरीमध्ये परफॉर्म करतो सुद्धा. फिजिक्सचे शोध जे असतात ना, हे शोध लागतात तेव्हा त्यांना लॅबॉरेटरीमध्ये प्रिपेअर करणे थोडंसं कठीण असल्यामुळे यांना काय करावं लागतं, यांना गणितीय पद्धतीने सिद्ध करावं लागतं. गणितीय पद्धत या पद्धतीने आपण जर सिद्ध केलं तर गणितीय पद्धतीने सिद्ध होणाऱ्या गोष्टी हे आपल्याला असं दिसून येते की हे जर आपण नॉर्मल वे मध्ये म्हणजे प्रॅक्टिकली करण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट तेवढीच सत्य राहील जेवढी गणितीय पद्धतीने राहील. तर असंच काही तर कॅल्क्युलेशन्स एस.एन. बोस यांनी केले. काही गणितीय पद्धतीने यांनी काय केलं की काही कॅल्क्युलेशन्स करून दाखवले आणि हे त्यांनी आईन्स्टाईन सोबत शेअर केले. आईन्स्टाईनला हे कॅल्क्युलेशन्स पाठवले. म्हणजे मेन श्रेय कुठे जाते, इथे प्रथम कॅल्क्युलेशन करताना. तर प्रथम कॅल्क्युलेशन करताना बोस यांनी हा म्हणजे मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं की असं काहीतरी एक चौथी अवस्था किंवा पाचवी अवस्था म्हणू आपण, पाचवी अवस्था असू शकते. यावर जेव्हा आईन्स्टाईनला त्यांनी ही गोष्ट शेअर केली तर आईन्स्टाईननी हे भाकीत केलं. आईन्स्टाईननी काय केलं, हे भाकीत केलं की पदार्थाची काय भाकीत केलं, पदार्थाची पाचवी अवस्था असते. पदार्थाची पाचवी अवस्था असते असं आईन्स्टाईननी भाकीत केलं. ठीक आहे. मग हे भाकीत केल्यानंतर म्हणजे बघा एस.एन. बोसचं कॅल्क्युलेशन आहे मॅथमॅटिकल. आईन्स्टाईनने त्याच्यावर आपली नजर टाकली, त्याच्यावर काही आपल्या स्टाईलने कॅल्क्युलेशन्स केले आणि त्यांनी बोसच्या कॅल्क्युलेशनला दुजोरा दिला. येस, यू आर करेक्ट, तुम्ही जे म्हणता ते करेक्ट आहे, अशी काहीतरी अवस्था बनू शकते पदार्थाची. आणि त्यांनी हे प्रेडिक्शन केलं. म्हणजे बोसचं कॅल्क्युलेशन आणि आईन्स्टाईनचा यस मार्क असं टोटल इफेक्ट जाऊन त्यांनी आईन्स्टाईनने भाकीत केलं की पदार्थाची पाचवी अवस्था असते. ठीक आहे. आता हे जे पदार्थाची पाचवी अवस्था असते असं डिक्लेअर तर झालं, मग त्याच्यानंतर पुष्कळ इयर्सपर्यंत याच्यावर काही काम झालेलं नाही, याच्यावर काही विशेष काम झालं नाही. पण आपल्याला दिसते 1995 मध्ये 3 शास्त्रज्ञांचं नाव आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचे नाव मी घेतो. पहिला एरिक कॉलमेल. ओके, हा पहिला शास्त्रज्ञ होता. याच्यासोबत दुसरा होता वुल्फगँग. नावही थोडेसे भयंकर आहे. वुल्फगँग आडनाव आहे यांचं कॅट्रेली. वुल्फगँग कॅट्रेली. आणि तिसरे होते कार्ल विमॅन. ठीक आहे. हे जे 3 शास्त्रज्ञ होते यांनी काय केलं तर यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केलं. यांचे नामे काय बघा, बोस आणि आईन्स्टाईनच्या नामे कॅल्क्युलेशन्स आणि भाकीत करणार, भाकीत म्हणजे प्रेडिक्ट करणार. पण यांनी काय केला, या तिघांनी मिळून प्रयोग केला.
प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट केला आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर यांनी हे सांगितलं की पदार्थाची पाचवी अवस्था ही आहे. आता ही जी पदार्थाची पाचवी अवस्था आहे ती ऍक्च्युली काय असते मी सांगतो आता थोड्या वेळात. पदार्थाची ही जी पाचवी अवस्था आहे या पाचव्या अवस्थेला यांनी लॅबोरेटरीमध्ये निर्माण करून दाखवलं. म्हणजे हा प्रयोग कुठे झाला? प्रयोग केला प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीमध्ये त्यांनी हा प्रयोग केला आणि पाचवी अवस्था असं लिहायला पाहिजे, पदार्थाची पाचवी अवस्था निर्माण केली. आता ही पाचवी अवस्था यांनी निर्माण तर केली, पण ही पाचवी अवस्था याला नाव काय द्यायचं है ना? तर याला नाव देण्यासाठी ज्यांनी याची सुरुवात केली होती त्यांचंच नाव याला दिलं. काय दिलं? बी फॉर बोस है ना, ई फॉर आइन्स्टाईन आणि सी फॉर कंडेन्सेट. आता याच्यामध्ये तुम्हाला बोस तर समजले, आइन्स्टाईनही समजलं. हा जो कंडेन्सेट प्रकार आहे तर हा निर्मिती करत असताना पाचवी अवस्था हा जो कंडेन्सेट आहे तो समजून लागेल. ठीक आहे. तर या प्रकारे या तीन शास्त्रज्ञांनी काय केलं? पाचवी अवस्था प्रॅक्टिकली शोधून काढली. आता याच्यात की नाही एक लक्षात घ्यायचं, हा जो पहिला आहे आणि हा जो तिसरा आहे या दोघांनी वेगळं काम केलं आणि हा जो मधला आहे वुल्फगँग याने वेगळं काम केलं. काम वेगळं केलं म्हणजे कसं? यांनी आपापल्या पद्धतीने ही जी अवस्था आहे ही वेगवेगळ्या सुरुवातीच्या पदार्थावरून ठरवली. तर यांनी हे प्रयोग वेगवेगळे केले, पण शेवटी दोघांचे निष्कर्ष म्हणजे या दोघांचे आणि या मधल्याचा निष्कर्ष काय ठरला? एकच निष्कर्ष ठरला आणि त्यामुळे यांना कंबाईनली नावं घेतले जातात. पण या दोघांना आपण वेगवेगळ्या कसं म्हणजे याचे दोन ग्रुप बनतात. पहिला कार्लमेल आणि विमॅन आणि दुसरा कॅटरेल. तर यांची अशी दोन का बरं ग्रुप पडतात? तर आपण पहिला ग्रुप पाहू. हा पहिला ग्रुप आहे कार्लमेल आणि विमॅन. कार्लमेल आणि विमॅन यांनी रुबिडियम पासून रुबिडियम या मूलद्रव्यापासून ही अवस्था बनवली. कार्लमेल आणि विमॅन यांनी रुबिडियम पासून ही पाचवी अवस्था बनवली. तर हा जो मधला होता कोणता? कॅटरेली. याने ही अवस्था सोडियम पासून बनवली. म्हणजे पाचवी अवस्था यांनी वेगवेगळ्या प्रकारे तयार केली. या दोघांनी रुबिडियमचा उपयोग केला, यांनी सोडियमचा उपयोग केला आणि यांच्या उपयोगानंतर या दोघांचेही आपण असं म्हणूया की ह्या दोघांनीही या पदार्थापासून पाचवी अवस्था निर्माण केली आणि पाचवी अवस्था निर्माण केली. ओके. तर मग 2001 मध्ये इथेच लिहितो मी, तर तिघांना मिळून 2001 मध्ये काय केलं? नोबेल प्राइज मिळाला. तिघांना एकत्रितरित्या नोबेल प्राइज मिळाला. ओके. हा इयर लक्षात ठेवा. जनरली आता इयरवर क्वेश्चन्स येत नाही, पण तुम्हाला लक्षात हे ठेवायचं आहे या शास्त्रज्ञांची नावं. बोसने काय केलं? कॅल्क्युलेशन्स केले. आइन्स्टाईनने काय केलं? त्याने स्वतःची कॅल्क्युलेशन करून बाकी ते केलं. प्रयोगशाळेमध्ये निर्माण करण्यासाठी ऍक्च्युअली दाखवण्यासाठी है ना लॅबोरेटरी मेथड यूज करून प्रयोग करून या तिघांनी काय केलं? या तिघांनी ही अवस्था प्रॅक्टिकली निर्माण करून फक्त यातून पहिला आणि तिसरा जो आहे त्याने रुबिडियमचा उपयोग करून ही अवस्था बनवली आणि मधला जो आहे वुल्फगँग याने सोडियमचा उपयोग करून पाचवी अवस्था बनवली.
तर या पद्धतीने हे करण्यात आलं. आता प्रश्न असा येतो की हे जे आहे हे पद्धत किंवा हे पाचवी अवस्था निर्माण कशी करतात. ही पाचवी अवस्था निर्माण या पद्धतीने केली जाते. ठीक आहे. आता इथे आपल्याला समजून येईल की याच्यामध्ये लो डेन्सिटी किंवा हा जो कंडेन्सेट प्रकार आहे हा सी याचा उपयोग आपल्याला समजून पडतो. तर यांनी जी पाचवी अवस्था आहे म्हणजे त्याला आपण बीईसी म्हणूया, ही पाचवी अवस्था तयार करताना यांनी द्रव्य म्हणजे मॅटरला काय केलं विद्यार्थ्यांनो, त्याची घनता खूप कमी केली. त्याची घनता खूप कमी केली. आता खूप कमी म्हणजे किती कमी, तर जसं याने रुबिडियम घेतलं असेल याची घनता, सोडियम घेतलं असेल याची घनता, हे द्रव्य घेतलं नाही यांनी, या द्रव्याची या मॅटरची अवस्था त्यांनी काय केली, अवस्था तयार करण्यासाठी त्यांनी त्यांचा एकदम लो डेन्सिटी मध्ये आणला, घनता खूप कमी केली. किती कमी, तर असं म्हणतात की वातावरणाच्या 1,00,000 पट कमी. म्हणजे वातावरणामध्ये वायूची जी घनता आहे, तर ही घनता काही खूप जास्ती नाही, एक तर गॅसेसची घनता कमीच असते, पण त्याची जेवढी घनता असेल त्या घनतेच्या 1,00,000 पट कमी घनता त्यांनी त्या द्रव्याची तयार केली. ही घनता तयार झाल्यानंतर या घनतेला काय केलं, या द्रव्याला थंड केलं, कूल केलं. अच्छा, कूल पण किती केलं, कूल पण किती, तर कूल पण आपण म्हणू की थंड सुद्धा किती, तर ऍब्सोल्यूट झिरो, परम शून्य तापमाना जवळपर्यंत, परमशून्य तापमाना जवळपर्यंत, परमशून्य तापमान तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलोय 273.15 डिग्री सेल्सिअस, परंतु ते मायनस मध्ये, त्याला आपण 0 डिग्री सेल्सिअस म्हणतो, 0 डिग्री सेल्सिअस है ना, 0 डिग्री केल्विन, 0 डिग्री केल्विन म्हणतो. हा परमशून्य तापमान आहे, हा थेरॉटिकल टेम्परेचर आहे, याच्याबद्दल आपण पाहिलंच आहे. तर या तापमानाच्या जवळ, या तापमानापर्यंत तर गेलं नाही कोणी, पण या तापमानाच्या जवळपर्यंत त्यांनी त्या कमी घनता असलेल्या द्रव्याला नेलं. आणि जेव्हा हे कमी घनता असलेलं द्रव्य या तापमानात गेला, तर बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट ही अवस्था तयार होते. आणि या परम शून्य तापमानाच्या जवळच्या टेम्परेचरला जेव्हा हे पोचलं पदार्थ किंवा द्रव्य, तेव्हा काय झालं, ही अवस्था म्हणजे बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट हे तयार झालं. सो विद्यार्थ्यांनो, पीईसी कळलं तुम्हाला, एक मिनिट, येस, अरे ते एक मिनिट, आपण तुम्ही जो प्लाझ्मा म्हणताय ना, विनय आणि खुशबू, तो प्लाझ्मा वेगळा आहे, तो एक बायोलॉजिकल द्रव्य आहे, तो बायोलॉजिकल द्रव आहे, है ना. आपल्या रक्तामधून जर आपण ते आरबीसीस काढून टाकले, डब्ल्यूबीसीस काढून टाकले आणि उरलेला जो पदार्थ ज्याचे कॉन्स्टिट्यूएंट जे काही असेल सगळं काढून टाकलं तर जो नियर अबाउट 40 ते 45-50% जो लिक्विड सापडेल, ज्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे, तो प्लाझ्मा द्रव आहे, तर तो बायोलॉजिकल आहे. ओके,
त्याला नाव प्लाझ्मा दिलं. ठीक आहे ना. हाच प्लाझ्मा आपण कोरोना इफेक्ट मध्ये वापरतो. ओके, तर हा प्लाझ्मा वेगळा विद्यार्थी आणि हा जो प्लाझ्मा याच्या अगोदर घेतला तो वेगळा. ठीक आहे, तो फिजिक्सवाला प्लाझ्मा समजायचा, हा बायोलॉजीवाला प्लाझ्मा. आणि प्लाझ्मा आपण जे कोरोनासाठी वापरतो तो ब्लडमधला हाच प्लाझ्मा असते. आणि याला कसं ना की कोरोना झालेल्या व्यक्तीच्या कोरोना झाला त्यानंतर तो त्या व्यक्ती त्यापासून बचावला, बरा झाला आणि बरा झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये जे अँटीबॉडीज तयार झाल्या म्हणजे कसं फायटिंग करणारे जे काय म्हणू त्याला आपण एक सिस्टम तयार झाला. हा सिस्टम त्या प्लाझ्मामध्ये असतो आणि तो सिस्टम आपण काढून तो सिस्टम आपण कोरोना झालेल्या व्यक्तीला देतो. म्हणजे समजलं का काय करतो आपण कोरोना झाला एखाद्या व्यक्तीला आणि तो बरा झाला, त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये एक मेकॅनिझम बनला आहे की कोरोनाच्या व्हायरसशी फाईट कसं करायचं. आता त्या व्यक्तीच्या बॉडीतला प्लाझ्मा आपण काढला थोडा आधी आणि इन्फेक्टेड कोरोना पेशंटला दिला, तर आपल्याला असं दिसून पडेल की तो जो पेशंट ज्याला दिला प्लाझ्मा त्याच्यामध्ये आयती है ना, ती मेकॅनिझम आपोआप डेव्हलप होऊन जाईल आणि तो व्यक्ती त्या इम्पोर्ट केलेल्या मेकॅनिझम पासून कोरोना व्हायरसला आपल्या बॉडीमध्ये फाईट केली. तर म्हणून ते प्लाझ्मा ट्रान्सप्लांट केला जातो. पण हा सुद्धा कोणता बायोलॉजीवाला प्लाझ्मा. आपला कोणता प्लाझ्मा सुरू आहे, फिजिक्सवाला प्लाझ्मा. आता मला सांगा हे जितकं लिहिलं आहे बोर्डवर समजलं का तुम्हाला. एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे जर आपल्याला मॅटरची मांडणी करायची आहे ना, मॅटरची मांडणी करायची आहे तर आपण अशी मांडणी करू शकतो. अकॉर्डिंग टू टेम्परेचर स्केल करायची आहे तर तसं बघा आपण मांडणी करताना आपण असंच लिहितो स्थायू स्थायू द्रव वायू है ना, सॉलिड लिक्विड गॅस. मग आपण इथे काय लिहू, प्लाझ्मा है ना. आणि मग त्याच्यानंतर आपण BCE लिहू. तर हा BCE ला इथे नाही लिहायला पाहिजे, दिस इज रॉंग पोझिशन. टेम्परेचरच्या अँगलनी पाहिला तर BCE ला आपण इथे न देता आपण त्याला इथे दिलं पाहिजे. कारण BCE टेम्परेचरच्या अँगलनी पाहिला तर हा अति थंड आहे आणि प्लाझ्मा म्हटलं तर टेम्परेचरच्या अँगलनी अति गरम आहे, अति हॉट अति कूल. तर टेम्परेचर वाईज या अवस्था आपण अशा मांडू शकतो की बोथ आइन्स्टाईन कंडेन्सेट, मग स्थायू सॉलिड, मग लिक्विड, मग वायू गॅस आणि त्यानंतर प्लाझ्मा स्टेट. तर ह्या प्रकारची मांडणी आपण द्रव्याची करू शकतो आणि त्यांच्या 5 अवस्थेमध्ये. ओके विद्यार्थ्यांना, असं हे दिसते आपल्याला बोथ आइन्स्टाईन कंडेन्सेट. ठीक आहे. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो आणखी एक गोष्ट आहे ती सांगायची होती. हे काय, हिग्स बोसॉन. हिग्स बोसॉन म्हणजे याला आपण गॉड पार्टिकल सुद्धा म्हणतो. गॉड पार्टिकल. हिग्स बोसॉन म्हणजे काय, गॉड पार्टिकल. ठीक आहे. आता हा जो हिग्स बोसॉन प्रकार आहे हा काहीसा कॉम्प्लिकेटेड आहे. कसा कॉम्प्लिकेटेड आहे विद्यार्थ्यांना, तर यामध्ये आपल्याला 2-3 गोष्टी दिसतात. यामध्ये आपल्याला काय दिसते, याची सुरुवात खूप अगोदरपासून झाली आणि याच्या सुरुवातीला हे काय हिग्स बोसॉन एक थोड्या वेळात कळेल. ठीक आहे. बघा हे समजण्यासाठी थोडंसं क्वांटम फिजिक्स एक हाय लेवलचं फिजिक्स आहे, ते ज्याने केलं असेल तो खूप छानपैकी हा समजू शकतो. ओके, क्वांटम फिजिक्सचं नॉलेज ज्याला आहे तो त्या लेवलनी करू शकतो.
पण आपण त्याला लक्षात असं ठेवायचं जेवढं आपल्याला कॉम्पिटेटिव्हच्या अँगलने करायचं है ना. तर हे हिग्स बोसॉन जे आहे, हा हिग्स बोसॉन याचा आधार हा आहे मास. मास म्हणजे वस्तू. हिग्स बोसॉन हा जो पार्टिकल अस्तित्वात आला याचा आधार मास. मासवरून याची सगळी भानगड सुरू झाली. आता मासवरून याची भानगड सुरू झाली तर होते कसं, तर मास वस्तुमान तुम्हाला माहिती आहे. मास म्हणजे काय, तर द्रव्यामध्ये मॅटरमध्ये असलेला एखाद्या पदार्थ किंवा एखाद्या वस्तूमध्ये असलेला पदार्थ किती किलोमध्ये आहे ते सांगणे म्हणजे त्याचं मास सांगणे. ओके. आता हा जो मास बनलेला असतो, हा मास त्या जो कोणताही पदार्थ असेल त्याच्यामध्ये जे जे पार्टिकल्स आहेत त्यांच्या टोटल मासने बनलेला असतो. पण आपल्याला पार्टिकल लेवलवर मास पाहायचा आहे, एलिमेंटरी लेवलवर. म्हणजे कसं, एकदम छोट्या छोट्या लेवलवर. तर कोणती छोटी लेवल आहे, तर छोटी लेवल म्हणजे आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन है ना, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि आता आणखी क्रॅक. ओके. हे क्रॅक म्हणजे काय, तर हे एक प्रकारचे पार्टिकल्स आहेत. जे पार्टिकल्स आपल्याला कुठे दिसतात, तर हे पार्टिकल्स आपल्याला ॲटम मध्ये दिसतात, अणूमध्ये दिसतात. ओके. तर या पार्टिकलच्या लेवलवर आपल्याला याची स्टडी करायची. कशाची, तर हिग्स बोसॉन. तर असं झालं की फिजिक्समध्ये जे फिजिक्सचे शास्त्रज्ञ आहेत ते खूप वर्षापासून त्यांनी काय, खूप अगोदरची गोष्ट आहे, त्यांनी काही कॅल्क्युलेशन्स केले. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स केले. या कॅल्क्युलेशन्समध्ये त्यांना असं दिसलं की जर ते मी कॅल्क्युलेशन सांगतो, ठीक आहे. जर ते इलेक्ट्रॉन किंवा क्रॅक, मी क्यू लिहितो त्याच्यात, क्रॅक यांना जर मासलेस कन्सिडर करत असतील, मासलेस म्हणजे त्याचे वस्तुमान नाही असं जर त्याला कन्सिडर करत असतील, तर त्यांनी जे कॅल्क्युलेशन्स डिझाईन केले होते ते काय येत होते, ते करेक्ट येत. म्हणजे काय झालं, मी बघा तुम्हाला कॉम्पिटेटिव्हच्या अँगलने सांगतो, तर थोडी उत्पत्ती सांगावं लागणार आहे म्हणून हे सांगतो. फिजिसिस्टनी कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशनमध्ये यांना दिसलं की जर इलेक्ट्रॉन आणि क्रॅक हे जे एलिमेंटरी पार्टिकल्स आहेत, या पार्टिकलला आपण मासलेस कन्सिडर केलं, तर म्हणजे आपण समजलं की यांना मासच नाही, वस्तुमानच नाही, तर ते जे कॅल्क्युलेशन्स करत आहेत ते करेक्ट येतात. पण जसं आपल्याला तर माहिती आहे की तुम्ही क्रॅक्स म्हणा किंवा इलेक्ट्रॉन म्हणा किंवा अन्य एलिमेंटरी पार्टिकल्स म्हणा, यांना आपण मासलेस म्हणूच नाही शकत. मासलेस आणि जो पार्टिकल आहे असा फक्त कोण आहे, मासलेस पार्टिकल सांगा विद्यार्थ्यांना कोणता आहे, तर आपल्याला माहिती आहे मासलेस पार्टिकल हा फक्त काय आहे, फोटॉन आहे. हा फोटॉन जो आहे हा मासलेस पार्टिकल असतो. ठीक आहे. तर हा फोटॉन मासलेस पार्टिकल आहे. बाकीचे पार्टिकल्स आहेत त्यांना आपल्याला माहिती आहे की त्यांचे मासेस असतात. मग जर त्यांचे मासेस कन्सिडर करू, त्यांना मासलेस कन्सिडर केलं म्हणजे वस्तुमान विहरित समजलं, तर कॅल्क्युलेशन बरोबर येतं. पण जे खरी फॅक्ट आहे त्या खऱ्या फॅक्टला आपण जर खरं घेऊन चाललो, म्हणजे त्यांचे वस्तुमान इलेक्ट्रॉन आणि क्रॅकचे वस्तुमान घेतले आणि त्याच कॅल्क्युलेशनमध्ये टाकलं, तर त्यांचे कॅल्क्युलेशन सगळे रॉंग येतात. मग यांना ही गोष्ट कळत नव्हती की मॅथ्स असं का बरं गडबडतं. तर त्यावेळेसच त्या पिरियडमध्ये किंवा त्यानंतरच्या पिरियडमध्ये एक शास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव होतं पीटर हिग्स. हे जे पीटर हिग्स होते यांनी एक थेरी मांडली. यांनी काय म्हटलं, एक थेरी मांडली. यांच्या थेरीमध्ये असं होतं, यांचं असं म्हटलं होतं की
जे विश्व आहे है ना, जे आपलं वर्ल्ड म्हणा किंवा युनिवर्स म्हणा, या विश्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भौतिक साधनं अवेलेबल आहेत. जसं की आपण म्हणूया गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, गुरुत्वाकर्षणची एक फील्ड आहे. फील्ड समजते तुम्हाला? जसं आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो है ना, क्षेत्र म्हणतो, तो गुरुत्वाकर्षणाचं क्षेत्र आहे है ना. चुंबकीय क्षेत्र असते, आणखी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते. तर अशा वेगवेगळ्या फील्ड्स आहेत आणि या फील्ड्स या पूर्ण भूतलावर अस्तित्वात असतात. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक गोष्टीच्या फील्ड्स अस्तित्वात असतात. या फील्ड्स गुरुत्वाकर्षण घ्या किंवा चुंबकीय मॅग्नेटिक घ्या किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक घ्या, इलेक्ट्रॉनची पण स्वतःची फील्ड आहे, सगळ्यांची फील्ड आहे. ठीक आहे, त्या फील्डच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलं की ज्या फील्डमधून काही ज्या फील्डला आपण ऊर्जा देईल, सपोज करा एक अशी फील्ड, हे थोडंसं समजायला कठीण आहे. या फील्डला आपण म्हणू इलेक्ट्रॉन फील्ड. ओके, या इलेक्ट्रॉन फील्ड मधून याला आपण ऊर्जा दिली तर यामध्ये इलेक्ट्रॉनची निर्मिती होईल. इलेक्ट्रॉन फील्ड मध्ये ऊर्जा दिली तर इलेक्ट्रॉनची निर्मिती होईल. ओके, असंच दुसऱ्या पार्टिकल, आपण क्वॅकच्या पार्टिकलची बाबतीत विचार केला तर क्वॅक्स मध्ये काय होईल, त्यांची एक फील्ड राहील तर त्यांना त्या फील्डला ऊर्जा मिळाली की क्वॅक्स तयार होतील. म्हणजे जे काही एलिमेंटरी पार्टिकल्स आहेत ते आपापल्या फील्डमध्ये जाऊन ऊर्जा मिळाल्यानंतर ते पार्टिकल्स तयार होतात असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, आता या पीटर हिब्सचं असं म्हणणं होतं की अशीच एक फील्ड असते, त्या फील्डला म्हणू आपण हिब्स फील्ड. एक हिब्स फील्ड असते आणि ही हिब्स फील्ड जी आहे, या हिब्स फील्डचं काय काम आहे तर हे वस्तुमान प्रदान करते. काय म्हणणं होतं हिब्सचं असं म्हणणं होतं की जशा वेगवेगळ्या प्रकारच्या फील्ड किंवा क्षेत्र अस्तित्वात असतात, गुरुत्वाकर्षण क्षेत्र है ना, विद्युत चुंबकीय क्षेत्र है ना, हे क्षेत्र आपल्याला दिसतात का? आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फील्ड नाही दिसत, मॅग्नेटिक फील्ड नाही दिसत, आपल्याला इव्हन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड पण नाही दिसत. या सगळ्या फील्ड्स इनविजिबल आहेत. ओके, तर या जशा फील्ड आहे तशीच एक फील्ड आणखी आहे. ही कोणती फील्ड आहे? हिब्सची फील्ड. त्यांनी त्या फील्डला नाव दिलं हिब्स, प्रकारचं नाव हिब्स फील्ड आहे. आणि हे जे हिब्स फील्ड आहे, हे हिब्स फील्ड काय करते तर वस्तुमान प्रदान करते. आपण हा जो वस्तुमानाची गोष्ट करतो आहे, तुमच्या माझ्या वस्तुमानाची, मोठ्या गोष्टींची नाही. आपण कोणत्या गोष्टींची करून गेलो? एलिमेंटरी पार्टिकल. म्हणजे आपण इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, क्वॅक्स या सगळ्यांच्या बेसिसवर या फील्डचा विचार करू. ठीक आहे, तर असं म्हणणं होतं. तर यांचं असं म्हणणं पडलं पीटर हिब्सचं की या हिब्स फील्डमध्ये पार्टिकल जातात. पार्टिकल्स हिब्स फील्डमध्ये जातात आणि जेव्हा हे पार्टिकल हिब्स फील्डमध्ये जातात तेव्हा ते मासलेस असतात. ठीक आहे, त्यांच्यामध्ये मास नसतो. आणि जेव्हा हे पार्टिकल हिब्स फील्डमधनं पास होतात तर या हिब्स फील्ड सोबत जे पार्टिकल जेवढा इंटरॅक्शन दाखवतील, या फील्डमध्ये जेवढे पार्टिकल जेवढ्या ऍक्टिव्हली जातील तेवढा त्यांचा मास वाढत जाईल है ना. त्या फील्डमधून जेवढे पार्टिकल्स ज्या पद्धतीने ट्रॅव्हल करतील, जे पार्टिकल्स या फील्डमधनं जातील, पार्टिकल्स फील्डमधनं जात असताना त्यांना समजा त्यांना मास राहणारच नाही. म्हणजे याचं असं म्हणणं होतं की जर याच्यामधून फोटॉन गेला तर फोटॉन मासलेसच जाईल. फोटॉनला मास वस्तुमान तर नाहीच आहे. ओके, हा फोटॉन जाईल, हा याच्यातनं निघाल्यानंतर हा मासलेसच राहील.
कारण हा या फील्डशी रिॲक्टच नाही करत, हा या फील्डमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेटच नाही करत, हा इनॅक्टिव्ह पडतो. म्हणून तो जसा मासलेस वस्तुमान विहरीत गेला तर तसाच तो बाहेर निघाला. दुसरी गोष्ट, जर इलेक्ट्रॉन गेला, इलेक्ट्रॉन गेल्यानंतर हा या फील्डच्या पार्टिकल सोबत, फील्डच्या क्षेत्रासोबत काय करतो, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतो. आणि मग ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केल्यानंतर या इलेक्ट्रॉनला काही वस्तुमान मिळून जातात. ठीक आहे. जसं दुसरं काय, क्वॅक्स गेले तर क्वॅक्स सुद्धा काय करतील, क्वॅक्स या फील्ड सोबत खूप जास्त इंटरॅक्ट होतील, त्यांना आपण पाहू की त्यांना जास्त वस्तुमान देऊ. हे फील्ड सोबत इंटरॅक्शन म्हणजे कसं विद्यार्थ्यांना बघा, सिंपलची गोष्ट बघा की आपण सगळे क्लासरूम मध्ये असे बसलो, क्लासरूम म्हणण्यापेक्षा आपण एका मैदानात आपण उभे आहोत आणि सपोज करा त्या मैदानातल्या मधातल्या भागातून एक नॉर्मल पर्सन असा गेला तर आपण त्याच्याकडे पाहणार सुद्धा नाही. ठीक आहे, त्याच्याकडे पाहणार सुद्धा नाही. पण त्याच मैदानातून एखादी फिल्म ऍक्टर गेला तर आपण आपापली जागा सोडू आणि त्या फिल्म ऍक्टरच्या आजूबाजूला झोंबून जाऊ त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी. आता जो पहिला माणूस गेला, जो नॉर्मल माणूस होता, त्याला समजा फोटो, तो त्या या मैदानातून गेला तर तो जसा गेला तसाच बाहेर निघाला, त्याला कोणी इंटरॅक्टच नाही केलं, तर म्हणून तो मासलेस होता, मासलेसच निघाला. पण जेव्हा एखादी फिल्म ऍक्टर गेला तर सगळं इथे जी फील्ड आहे त्याच्याशी इंटरॅक्ट करायला लागली आणि मग त्याच्याशी इंटरॅक्शन झालं तर त्याला काय मिळायला लागलं, वस्तुमान. तर या पद्धतीने आपण काय म्हणूया की इंटरॅक्शन होत असतं. तर ही जेव्हा इंटरॅक्शनची गोष्ट आपण बघतो विद्यार्थ्यांनी, ओके, तर इंटरॅक्शन जितकं जास्ती तितकं काय होईल, वस्तुमान जास्ती. तर म्हणून असं म्हटलं हिब्सने की फोटॉन कमी इंटरॅक्शन करतो, बघा इंटरॅक्शन कुठे, हिब्स फील्डची गोष्ट करतो. ही एक अशी वेगळी फील्ड अस्तित्वात आहे असं हिब्सचं म्हणणं होतं. आणि ती हिब्सची फील्ड काय करते, तर ती वस्तुमान प्रदान करते असं त्याचं म्हणणं. मग जे चाललं त्याच्यामधून जे चाललं, इंटरॅक्शन जास्ती तर वस्तुमान जास्ती, इंटरॅक्शन कमी तर वस्तुमान कमी, असं व्हायला लागलं. असा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन पीटर हिब्सने मांडला. पण याच्या कॅल्क्युलेशनला परत असा काही सहारा देण्यात नाही आला आणि याची म्हणजे कशी ना वाहवाही तेवढी झाली. हे 90s गोष्ट आहे. त्यानंतर काय होते की याने आपलं काम सुरूच ठेवलं याच्या. आणि मग येणाऱ्या काळामध्ये जेव्हा 2000 इयर सुरू झालं त्यानंतरच्या काळामध्ये काही शास्त्रज्ञांना यांची गोष्ट पटली आणि त्यांनी हा पटलेल्या गोष्टीवर काम प्रॅक्टिकली करायला सुरुवात केली. प्रॅक्टिकली काम करायला सुरुवात. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, त्यांनी बनवलं काय, लार्ज हॅड्रॉन कोलायडर. लार्ज हॅड्रॉन कोलायडर नावाची एक जगातली सगळ्यात मोठी मशीन बनवली, स्वित्झर्लंडच्या जवळ बनवली. खूप मोठ्या एरियामध्ये ते पाईप्स पसरलेले होते. काय म्हणणं होतं यांचं की आम्हाला हिब्स फील्ड आहे की नाही आहे हे चेक करायचं. हिब्स फील्ड आहे की नाही हे चेक कसं करायचं, तर चेक करण्यासाठी हिब्स फील्ड दिसत नाही. ठीक आहे, तर आपण काय करायचं, दोन फास्ट मुव्हिंग एलिमेंटरी पार्टिकल, फास्ट मुव्हिंग पार्टिकल्सला फास्ट मुव्हिंग पार्टिकल, खूप वेगाने जाणाऱ्या पार्टिकलला असं एकमेकांसमोर आणायचं आणि यांची टक्कर घडवून आणायची. यांची टक्कर घडवून आणली तर काय होईल, म्हणजे इतका प्रचंड वेग पाहिजे त्याचा प्रकाशाच्या जवळपास की त्यांना जेव्हा आपण टक्कर मारली तर टक्कर मारल्यानंतर जेव्हा हे टक्कर अस्तित्वात येईल तर हिब्स फील्डमध्ये डिस्टर्बन्स होईल. असं समजा पाणी संथ आहे, दोन पाण्यामध्ये बोट खूप वेगाने येतात आणि एकमेकांना टक्कर मारतात, तर त्या पाण्यामध्ये डिस्टर्बन्स निर्माण होईल ना. तसंच दोन पार्टिकल जेव्हा एकमेकांना टक्कर मारतील तेव्हा ते हिब्स फील्डमध्ये डिस्टर्बन्स निर्माण करतो आणि त्या डिस्टर्बन्सला आपण नोट डाऊन करू. त्या डिस्टर्बन्समुळे काहीतरी निर्माण होतील आणि तो डिस्टर्बन्स आपण नोट डाऊन करू. ठीक आहे. तर असं सुरू राहिला यांचा प्रयोग आणि 2012 साली डेट आठवत नाही, जुलै महिना होता बहुतेक, 2012 साली डिक्लेअर करण्यात आला
की हा प्रयोग सक्सेसफुल झाला आणि हा प्रयोग सक्सेसफुल झाला. 2 फास्ट मुव्हिंग पार्टिकल्स आले है ना. कुठे आले ते गॅलेक्सी म्हणजे काय लार्ज हॅड्रॉन कोलायडरमध्ये एकत्र आले, त्यांची टक्कर झाली, या हिप्स फील्डमध्ये डिस्टर्बन्स तयार झाला आणि त्यानंतर तिथे काही पार्टिकलची निर्मिती झाली. आणि हे जे पार्टिकल होते हे काही वेळ अस्तित्वात होते आणि त्यानंतर ते दुसऱ्या पार्टिकलमध्ये कन्वर्ट झाले. हे जे कन्व्हर्जन झालं त्यालाच त्यांनी नाव दिलं हिप्स बोसॉन. यालाच आपण नाव काय दिलं, हिप्स बोसॉन. आता हे हिप्स बोसॉन हे पार्टिकल जेव्हा सापडले तर पीटर हिप्सची ही थेअरी काय झाली, कन्फर्म झाली. आणि जशी कन्फर्म झाली त्याचा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनही कन्फर्म झाला, त्याचा प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंटही कन्फर्म झाला आणि 2013 साली लगेच त्यांना त्याचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. ठीक आहे. तर हा असा काहीशी भानगड आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कळते की हा हिप्स पार्टिकल अस्तित्वात आला. ठीक आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हिप्स बोसॉन हे पार्टिकल्स दुसऱ्या अन्य पार्टिकलला वस्तुमान देत नाही. वस्तुमान देण्याचं काम कोणाचं आहे, हिप्सच्या फील्डचं आहे, पार्टिकलचं नाही. हिप्सच्या फील्डचं काम आहे, पार्टिकलचं काम नाही. ठीक आहे. आता हा हिप्स बोसॉन झाला. आता याला गॉड पार्टिकल का म्हणतात, तर गॉड पार्टिकल म्हणण्यामागे कारण असं आहे की बघा, हा गॉड पार्टिकल म्हणण्यामागे कारण असं आहे की हे जे हिप्स फील्ड आहे या हिप्स फील्डला आपण प्रचंड महत्त्व देऊ शकतो. प्रचंड महत्त्व देण्यामागचं एकच रिझन आहे विद्यार्थ्यांना, सिंपल रिझन काय आहे की असं म्हटलं जाते की हिप्स फील्डमध्ये घेण्याच्या पहिले कुठलाही पार्टिकल असेल तर तो मासलेस असतो, त्याला वस्तुमानच नसते. म्हणजे त्याच्या अगोदर इलेक्ट्रॉन पाहिला विदाऊट वस्तुमान, फोटॉन पाहिला विदाऊट वस्तुमान, क्वॅक्स पाहिले विदाऊट वस्तुमान, सगळ्यांचे कोणालाच वस्तुमान. जेव्हा हे फील्डमधून एंटर होतात आणि फील्डसोबत इंटरॅक्ट करतात तेव्हा त्यांच्यामध्ये वस्तुमान येतं. म्हणजे वस्तुमान तयार करण्यासाठी हिप्स फील्डची आवश्यकता आहे. ही गोष्ट क्लिअर झाली. आता याला गॉड पार्टिकल म्हणण्यामागे रिझन, तो महत्त्वपूर्ण रिझन हा आहे की सपोज करा हिप्स फील्ड नसती तर हिप्स फील्ड नसल्यामुळे काय झालं असतं, सगळे पार्टिकल मासलेसच राहिले असते, त्यांना वस्तुमान सापडलं नसतं. म्हणजे आता जो ॲटममध्ये हा जो इलेक्ट्रॉन फिरतो आहे, ॲटमच्या आतमध्ये केंद्रामध्ये न्यूट्रॉन प्रोटॉनची निर्मिती होत आहे, हे एलिमेंटरी पार्टिकल्स आहेत, यांना कोणालाच मास राहिलं नसतं. आणि आम्हाला हे माहिती आहे की ज्या वस्तू मासलेस असतात, ज्या वस्तूंना मास नसतो, या वस्तू प्रकाशाच्या वेगाने पडत सुटतात. जसा फोटॉन मासलेस आहे, प्रकाशाच्या वेगाने जातो. तर इलेक्ट्रॉन केंद्रामध्ये फिरण्याऐवजी तो प्रकाशाच्या वेगाने पळाला असता. प्रोटॉन न्यूट्रॉनची कदाचित निर्मितीच झाली नसती कारण तिथे वेग प्रचंड राहिला असता. पण जर ॲटमच बनला नसता तर द्रव्य बनलं असतं का, मॅटर नाही. आणि मॅटर नाही बनला असता तर आपल्याला हे म्हणायला लागेल की जीवसृष्टीच अस्तित्वात आली नसते, म्हणजे ॲक्च्युली काहीच नसतं. तर आपण असं म्हणू की ही फील्ड होती, या फील्डमध्ये पार्टिकलला मासेस मिळाले, मासेसमुळे ॲटम्स बनले, ॲटम्समुळे मॉलिक्युल्स बनले, मॉलिक्युलमध्ये पुढे द्रव्य मॅटर बनला आणि मॅटर बनला म्हणून हे सगळं जग विश्व अस्तित्वात आलं. तर हे मोठी गोष्ट झाली ना. तर या गोष्टीच्या बाबतीत एका रायटरने एक पुस्तक लिहिलं होतं. त्या रायटरचं नाव विसरलो विद्यार्थ्यांना. त्याने आपल्या पुस्तकीमध्ये या पार्टिकल्सबद्दल असं काहीतरी लिहिलं होतं आणि या पार्टिकलला त्याने एक पहिले दुसरं नाव दिलं होतं, गॉड डॅम पार्टिकल. पण त्याच्या पब्लिशर्सला हे नाव पसंत नाही पडलं, गॉड डॅम पार्टिकल, म्हणून त्याने दुसरं नाव चेंज केलं आणि गॉड पार्टिकल म्हटलं. ठीक आहे ना. कारण या पार्टिकलचं महत्त्व जास्ती आहे आणि तुम्हाला माहिती आहे की गॉडला बाकी लोक किती इम्पॉर्टन्स देतात. तर त्या नावामुळे त्या शास्त्रज्ञाने त्याला ते नाव दिलं. म्हणजे ही हिप्स फील्ड जी वस्तुमान प्रदान करते ती महत्त्वपूर्ण फील्ड. तर विद्यार्थ्यांनो, आय होप तुम्हाला समजलं असेल
व्हेरी गुड झाला. एकदा रिप्लाय करा मग क्लास एंड करूया. पर्टिक्युलर क्लास लगेच चालू होणार आहे. तुरंत हा विद्यार्थ्यांना पुढे जाऊ नका, कारण याच्या त्वरित नंतर पॉलिटिकल सायन्सचा क्लास सुरू होत आहे. दुसरी लिंक पण अच्छा अच्छा, क्लास हा संपेल आणि यानंतर त्वरित दुसरी लिंक पाठवली जाईल. ठीक आहे, तर ती लिंक येतपर्यंत तुम्ही स्टे ऑन करा. ओके, बरं. मग इथे आपण आपला सायन्स विषय संपला, असं सायन्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री संपला असं जाहीर करतो. तरी काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही राहुल सरांशी कॉन्टॅक्ट करून माझा नंबर घेऊन घ्या आणि मग मला पर्सनली तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता विद्यार्थी. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला मी जे सायन्स शिकवलं, फिजिक्स केमिस्ट्री शिकवलं हे कळलं असेल. मी तुमच्यासोबत नेहमीच राहील. नंतरही कधी तुम्हाला कधी आवश्यकता पडली माझी तर तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा टेलिफोनिकली माझ्याशी कनेक्टेड राहू शकता. ओके विद्यार्थ्यांनो, सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही फार छान रिस्पॉन्स दिला शिकताना. काही विद्यार्थ्यांनी फार उत्तरं दिले, मला आवडले त्यांची उत्तरं. काही विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकून दिलं, नो इंटरॅक्शन, त्यांचंही आवडलं. फक्त एवढंच आहे की सगळ्यांनी अभ्यास करत राहावा आणि आम्हाला आमची जेवढी मदत लागेल तेवढी मागत जावं. सगळ्यांना फिजिक्स केमिस्ट्रीसाठी ऑल द बेस्ट. येणाऱ्या एक्झाममध्ये याच्यावर येणारे 10 मार्क्स सोडायचे नाही. ओके, आणि त्याच्यानंतर मंडेपासून आपला याच वेळेवर इंग्लिश क्लास सुरू होईल. ओके, 11:15. तर आय होप विद्यार्थी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल ऑफ यू. रत्ना थँक्यू, प्रियंका थँक्यू, सगळ्यांना थँक्यू. सी यू ऑन मंडे माय डिअर स्टुडंट्स. सी यू. बाय बाय. हॅव अ नाईस टाइम. एन्जॉय द स्टडीज. बाय बाय.